मी तुम्हाला जे 3 ॲप्लिकेशन दिलेले आहे त्या ॲप्लिकेशनमधून जाऊन तुम्ही फोटो रिमूव्ह मारू शकता। एकदम कडक एकदम HD मध्ये PNG सारखा तुम्ही फोटो कट करू शकता। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे, फोटो कसे कट करायचे व ते 3 ॲपचे नाव पण सांगितलेले आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। मित्रांनो आपण सगळ्यात पहिले 1 नंबरला ज्या ॲपमध्ये फोटो कट करणार आहे त्या ॲपचं नाव आहे पिक्सआर्ट। या ॲपमध्ये आपण फोटो कट करणार आहे। मित्रांनो तुम्हाला पिक्सआर्ट ॲप प्ले स्टोरमध्ये फ्रीमध्ये भेटून जाईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करा। मित्रांनो आपण ज्या दुसऱ्या ॲपमध्ये फोटो रिमूव्ह करणार आहे त्या ॲपचं नाव आहे बॅकग्राऊंड इरेजर। ही ॲप तुम्हाला प्ले स्टोरवरती फ्रीमध्ये भेटून जाईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो तुम्हाला पण माझ्यासारखा बॅनरला इफेक्ट मारायचं शिकायचं असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। बॅनरला HD क्वालिटीमध्ये आणि इफेक्ट कसा द्यायचा या टॉपिकवरती व्हिडिओ येऊन जाईल। तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओचं मटेरियल बॅनरचं मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। किंवा तुम्हाला जर मटेरियल काय डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM करू शकता।
तिसऱ्या ॲपमध्ये फोटो कट करणार आहे. त्या ॲपचं नाव गुगल आहे. ते गुगल तर सगळ्यांकडेच असतं, तुम्ही डाउनलोड करायची काही गरज नाही तुम्हाला. तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन बघा तुम्ही गुगल ॲप्लिकेशनमध्ये जा आणि तिथं सर्च करा बॅकग्राऊंड रिमूव्ह बीच. तुम्ही ते सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला एक पहिली वेबसाईट भेटून जाईल रिमूव्ह बॅकग्राऊंड. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. मित्रांनो, तुम्ही लिंकवर आल्याच्या नंतर इथं तुम्हाला अपलोड इमेज नावाचं एक ऑप्शन दिसेल. तिथं जाऊन तुम्हाला जो पण फोटो कट करायचा आहे तो फोटो तुम्ही इथे ॲड करून घ्या. ॲड केल्याच्या नंतर इथे ॲटोमॅटिक तुमचा फोटो 30 सेकंदात तुमचा फोटो रिमूव्ह होऊन जाईल. मित्रांनो, या गुगलच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इतका HD फोटो कट करून भेटणार नाही, कारण याची क्वालिटी खूप लो होते. त्यामुळे तुम्ही जे मी पिक्सआर्ट आणि जे बॅकग्राऊंड इरेझरची जी ॲप दिलेली आहे त्यातच तुम्ही फोटो रिमूव्ह करा, कारण त्यात एकदम HD क्वालिटीमध्ये तुमचा फोटो सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो, आपला फोटो लावणं झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता गुगल वेबसाईटच्या लिंकवर जाऊन तुम्ही फोटो रिमूव्ह केल्यावर किती क्वालिटी लो झाली आहे त्याची. तर तुम्ही त्या गुगल वेबसाईटवरती फोटो अपलोड करून रिमूव्ह करू नका, कारण त्याच्यात खूप क्वालिटी लो होते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बॅनर एडिटिंग शिकत राहा.